भक्ति प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ति प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ति प्रेमा विना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा कयामा, अभिमान नित्य नवा प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, बिना नाही समाधान, निजे सुंदर बिना भाला ज्ञान कैसा, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम बिना नाही समाधान, एका जनार्दनी प्रेमाती हरिभक्त पारायण। भक्ति प्रेम वीणा भक्ति प्रेम
अभिमान नित्य नवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे समाधान प्रेम विण नाही प्रेम विण नाही प्रेम विण प्रेम विण नाही समाधान प्रेम विण नाही समाधान प्रेम विण नाही समाधान
नाही समाधान ही प्रेमाविना नाही समाधान प्रेमाविना नाही समाधान प्रेमाविना नाही समाधान प्रेमाविना नाही समाधान प्रेमाविना नाही
हॅलो रिया थोडा रिपीट द्या भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख दे प्रेमा विन नाही समाधान रांडवेने जेवे शृंगार पै केला प्रेमा विन झाला ज्ञानी तैसा प्रेम सुख दे प्रेमा विन नाही समाधान एका जनार्दनी प्रेमाती गोड अनुभवी सुरवाड जाणतील प्रेम सुख दे प्रेमा विन नाही समाधान नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संता तुला दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संता दिया दुसरे चरण संता सद्गुरु दास तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चरांचा ज्ञानेश्वर पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख
मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती विश्वोत्पत्त्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः आदमापुरी मंदिरी वशी माझा राया चरणाशी अर्पितो जन्म हि काया जगदीश्वरासी मानली ज्यांची ख्याती प्रथम वंदितो सद्गुरु बाळू मामासी बाळू मामाच्या नावाने बळे जगी एक ऐसा पुत्र जन्मला जिजाऊच्या पोटी ज्याचा जन्म झाला आज आहे ज्याची अजय अमर कीर्ती नमस्कार माझा शिवछत्रपती मूर्ती धन्य जिजाऊची कुशी वीर जन्मले छत्रपती केले धर्माचे रक्षण नित्य संताचे पूजन सत्यासाठी देती प्राण भगवे लाभिले निशान ऐसा पुत्र पोटी भावा समर्थ मने केली सेवा विठला प्रेमाविना ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख दे प्रेमाविना नाही समाधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्टाचा अभंग शिवेसाठी निवडलेला आहे। नाथ महाराजाचा जर अधिकार सांगायचा झाला तर सर्व संतांमध्ये अग्रगण्य ज्यांचा अधिकार आहे
अशी असणारी शांती ब्रह्म एकनाथ महाराज बघा. कारण काही माणसं शांत असतात पण सर्वात जास्त काम त्यांचं असतं. तसं माझे नाथ महाराज सर्व संतांमध्ये शांत आहेत. ज्ञानोबारायानं पाया रचला, माझे तुकोबरा कळत झाले, पण आतमध्ये जो खांब आहे ना तो खांब म्हणजे माझे नाथराया. आणि अशा असणाऱ्या नाथरायाचा शिवेसाठी निवडलेला अभंग कीर्तन रूपी शिवेला सुरुवात करायच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा. सालाबाद प्रमाणे चालत असणारा भव्य दिव्य अखंडारण्यम सप्ताह. आपल्या सप्ताहाचं हे 12वं वर्ष बरोबर ना. 12व्या वर्षाची 7व्या दिवसाची म्हणजे जागराची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. काय माहिती तुम्हाला काय बाळूमामानं बुद्धी दिली आणि मला तुम्हाला मागायला पाठवलं. नाही तुम्ही कधीच कुठं मागत नाही पण तुम्ही मागण्याची सेवा दिल्यामुळं मला तुम्हाला मागावं लागायली. नाहीत मी प्रत्येक ठिकाणी जितके दिले तितकेच घेत असतो. हा मनान कधीच मागत नाही पण तुम्ही माझ्या नशिबामध्ये माझ्या वाट्याला मागणी घातलेली आहे. त्यामुळं मागणी पर हा अभंग सुंदर असा आपल्या सप्ताहाचा आजचा जागराचा दिवस. 12 वर्ष झाला आपण बाळूमामाची सेवा करत आहोत. मला वाटतं 12 वर्षे बाळूमामाच ते साईडचं मंदिर आहे तिथं बरोबर ना. आणि या वर्षी सर्वांच्या सहकार्यातून सर्वांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेली ही वास्तू, निर्माण झालेला हा भव्य दिव्य माझ्या बाळूमामाचं मंदिर. एक सांगू का, प्रत्येक ठिकाणी गेल्याच्या नंतर प्रत्येकाचे बंगले मात्र चमचम चमकणारे वाटतात, पण हे वाघाडी पुण्यक्षेत्र एवढं पुण्यवान आहे वाघाडी क्षेत्र. इथं आल्याच्या नंतर माझ्या बाळूमामाचा दरबार सुद्धा एवढा लखलख चमकलेला दिसायला. म्हणून एक सांगू का, कारण बाळूमामाच्या दरबारामध्ये बाळूमामाच्या मंदिरामध्ये आपण प्रकाश केला ना, हा बाळू धनगर कधीच कोणाच्या घरामध्ये अंधार होऊ देणार नाही. हे बाळू धनगराचा शब्द आहे बघा. कारण बाळूमामा म्हणतात माझ्या घरामध्ये माझ्या मंदिरामध्ये जर एवढा प्रकाश असेल तर माझ्या भक्ताच्या घरामध्ये अंधार कसा होऊ देईन. म्हणून सुंदर अशी ही मंदिराची वास्तू तुम्ही उभारलेली आहे. आणि सर्वांच्या सहकार्यातून चालत असणार हा सप्ताह कीर्तनाच्या साथसंगतीसाठी महाराष्ट्रातील सर्व गुणीजन मंडळी, गायनामध्ये श्रेय भक्तपरायण अनिरुद्ध महाराज नालेगावकर आप्पा, अंशीराम आप्पा आणि श्रेय भक्तपरायण ज्यांचं सुंदर अशा वारकरी चाली आहेत आपल्या गावचे नारायण महाराज हातडीकड, पण इथले जावं येत वाटतं आमचे नारायण महाराज. आणि आपल्या गावावरती आणि आपल्या गावाचं ज्यांच्यावरती नितांत प्रेम आहे आमचे अनंता महाराज. कारण एवढं प्रेम आहे अनंता महाराजावरती या गावाचं. कारण मी वर्षातून कधीही फोन केला, महाराज या पिरियड मध्ये तुम्हाला किती पैसे दिल्याच्या नंतर तुम्ही भेटताल, पण अनंता महाराजाचं एकच वाक्य असतं, महाराज प्रत्येक ठिकाणी मी पैशासाठी फिरत असेन पण वाघाडी एक गाव असं आहे की तिथं गेल्याच्या नंतर पैसा किती भेटतो हे मला माहित नाही, पण जीवाभावाचे माणसं मात्र खूप भेटलेले आहेत. आणि एक सांगू का, माझ्या गुरुवर्य स्वामी मनेशानंदपुरजी महाराजांना मला एक शिकवलेलं आहे बघा. स्वामीजीनं मला एक वाक्य शिकवलेलं आहे आपा. स्वामीजीनं सांगितलं, माऊली जीवनामध्ये किती पैसे कमवलेस हे मी तुला कधीच विचारणार नाही, पण जीवनामध्ये माणसं किती कमवले हे विचारल्याशिवाय राहणार नाही. कारण आज माणसं कमवायला पाहिजे. पैसा तर कोणी कमवतो. तुम्हाला जर माझं मन पाहायचं असलं ना, तुम्ही कीर्तन झाल्यावर माझे ठरलेले आहेत का त्याच्यापेक्षा 2000 कमी देऊन बघा, मग सांगतो तुम्हाला. म्हणजे असं तसं नव्हतं म्हणायचं मला, पण माणसं हे महत्वाचे आहेत. प्रत्येक गाव हे पैशासाठी नसतं बघा, प्रत्येक गाव पैशासाठी नसतं. आपुलकी जिव्हाळा जिथं भेटतो ना तिथंच माणसाचं मन रमतं. आणि मला तर असं वाटतं माझा भगवंत सुद्धा आणि बाळूमामा सुद्धा जिथं प्रेमाचं गाव आहे आणि जिथं मान सन्मान आहे बाळूमामा सुद्धा तिथंच असतात बरं. कारण बाळूमामा हा कुठं राहणारा देव नाही बरं. बाळूमामाला आणण्यासाठी काय कमी परिश्रम लागत नाही. बाळूमामा सहजासहजी येणारा देव नाही. जरी मेंढपाळ असेल, तुम्ही म्हणता मेंढ्या चारणारे कुठं बी जातात, कुठं बी जात नाहीत बरं, कुठं बी जात नाहीत. कारण संत त्याच ठिकाणी येतात जिथं भगवंताचा वास असतो. कारण सहजासहजी संत देवाची प्राप्ती सहजासहजी होऊ शकते, पण संताची प्राप्ती सहजासहजी होऊ शकत नाही. कारण संत भेटी ही दुर्लभ आहे. विठाला नतमस्तक. आमच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी बालगोपाळ त्यांच्या चरणी मत नतमस्तक. तुम्ही सर्व श्रोते मायबापांच्या चरणी नतमस्तक. आणि आमचे शिष्टीमोले दादा गावातलेच का, रोहिण्याचे
दादाचे चरणी नतमस्तक. काय नाव दादाचं? कृष्णा. साऊंड सिस्टीमचं नाव सद्गुरू साऊंड सिस्टम. वा, या साऊंड सिस्टीम साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. चांदीच्या सायकलला सोन्याच्या तारा. बस का राहू द्यायच्या सोन्याच्याच राहू द्या. चांदीच्या सायकलला सोन्याच्या तारा. कीर्तन संपेपर्यंत आम्हाला असा मन मोकळा आवाज द्या. नरेंद्र मोदी तुम्हाला घालीन वारा. तो मोकळा आवाज द्या. विठ्ठला. आज आवर्जून ज्यांना महाराज कळालं की वाघडीचं एवढं सुंदर बाळूमामाचं मंदिर आहे, ते मंदिर पाहण्यासाठी आज आवर्जून माझ्यासोबत आलेले आणि या मंदिराचा व्हिडिओ आपल्याला कधीही पाहता येईल असे असणारे माझ्यासोबत आलेले. महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या चॅनलवरती कीर्तन टाकल्याच्या नंतर कधीच होत नाही वाद, कारण त्यांच्या कीर्तनाचंच नाव, कीर्तनाच्या युट्यूबच्या चॅनलचंच नाव आहे कीर्तन नाद. कारण सुंदर असं चॅनल आहे. या चॅनलला सुद्धा लाईक करा, शेअर करा, काय सबस्क्राईब करा. हा तेवढं करा, सबस्क्राईब करा. आमचे संतोष भाऊ त्यांच्याही चरण नतमस्तक. आता कोणाचं नाव राहिलं असेल तर नाराज होऊ नका. चोपदार मामा राहिले ना आमचे चोपदार मामा, दोन्ही चोपदार मामा येणेकरी बाबा, सर्वांच्या चरण नतमस्तक. बाबाचं काय नाव? धोंडीराम महाराज. आता कोणाचं नाव राहिलं असेल? हा राहिलं तरी आता काय, मी नवीनच आलेले आणि नवीन नवरीला सांभाळावंच लागत आहे. आणि जर नवीन नवीन सुनाला त्रास द्याला तर म्हातारपणी तांब्या फेकून हाणती बरं म्हातारे हो. त्यामुळं नवीन नवीन त्रास द्यायचा नाही, नवीन नवीन गोडीनच घ्यायचं. त्यामुळं मी नवीन आहे. जरी कोणाचं नाव राहिलं असेल तर महाराजाच्या शब्दात घेऊ. गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दुष्यते, चतुर विनोदे दुष्यते, चतुर विनोदे दुष्यते, स्वहं भावे पूर्ण ज्ञाते, स्वहं भावे पूर्ण ज्ञाते, स्वहं भावे पूर्ण ज्ञाते, स्वहं भावे पूर्ण ज्ञाते, या सकळासी विनावणे सकळासी विनवणे सेवेसाठी निवडलेला अभंग नाथ महाराजाचा आहे. नाथ महाराज या अभंगाद्वारे प्रेम सुखाची मागणी मागतात बघा. कारण 7 दिवस झालं आपण भगवंताची नामचिंतन, भगवंताचं नामस्मरण केलेले, त्या भगवंताची बाळूमामाची सेवा केलेली आहे. आणि त्या सेवेतून उत्तीर्ण होण्यासाठी आपली एवढी सेवा आहे. कदाचित बाळूमामाच्या डोक्यावरती वज झाला असेल आणि त्या वजाची परतफेड म्हणून बाळूमामा तुम्हाला म्हणाव, माझ्या भक्ता हो काहीतरी मला मागा. पण एक सांगू का, संतांच्या शब्दातून जर आपण भगवंताला मागितलं ना तर आपल्या पदरामध्ये दुःख येणार नाही. पण आपल्या शब्दातून जर आपण देवाला मागितलं तर आपण दुःखाशिवाय काहीच मागणार नाही. कारण आपण जी गोष्ट मागणार आहेत ना ती एक ना एक दिवस दुःख देणारीच गोष्ट. कारण आपल्याला मागण्याचं तेवढं ज्ञान नाही. म्हणून तर संताला शरण जावं लागतं आपल्याला. कारण देवाकडं काय मागावं, संताकडं काय मागावं आणि माणसाकडं काय मागावं एवढं आपल्याला ज्ञान नाही बघा.
म्हणून तर शब्द संताच्या शब्दातून. आणि आजकाल एवढी भामटी भक्ती झालेली आहे आप्पा, एवढी भामटी भक्ती झालेली आहे की माणसं सेवा कमी आणि मागणी जास्त करतात. सेवा उगं थोडी आहे पण मागणी जास्त करतात. आता आमच्याहून घ्यायचं जर सांगितलं, आमच्याहून जर कीर्तन किती तास आहे नियमानं 2 तास. महाराज किती तास बोलतोय? अर्धा तास. 1 तास तर इकडून तिकडून मग समजा, पण अर्धा तास बोलतय. अर्ध्या तासाचे सुद्धा महाराज पैसे तेवढेच घेते. लबाडे का नाही महाराज? हो तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. लबाडे का नाही? अर्ध्या तासाचं एवढं. बरं हे झालं महाराजाचं. तुमच्याकडे येऊ का? नग तुमच्याकडनं, कारण हे जरा जवळचे नाही का. बरं अनंत महाराज समजा यंदा फ्री आहे होय अनंत महाराज, एकदा टाळ्या वाजवा फ्री म्हणलं. आणि आता पैसे मागितल्यावर मला फोन लावा, कारण टाळ्या फुकट नसत्यात ना. आहे ना. हा, कारण आपण कोणाकडे काय मागावं याचं आपल्याला ज्ञान नाही बघा. कारण सेवा थोडी आहे पण मेवा मात्र जास्त अपेक्षा आहे. सेवा थोडी आहे पण मेव्याची जास्त अपेक्षा आहे. कोणी असू द्या, मी असू द्या नाही तर कोणी असू द्या, भगवंताची सहजासहजी सेवा कोणी करत नाही. आता तुमच्याकडे चालू आहे का नाही मला माहिती नाही, आमच्या भागामध्ये चालू झाले बघा. 1 लोटा जेल सारे समस्या का हल. चालू झालं का महादेवाला पाणी घालणं तुमच्याकडं? आहे ना. धन्यवाद. 3दा मारावून 2दा तुमच्या पोटाला यावं. फक्त तुम्हाला एकच विनंती आहे, त्या महादेवाला पाणी घालायच्या अगोदर ह्या महादेवाकडे बी लक्ष असू द्या. हे महादेव बिगर आंघोळीचे आहेत 11 वाजेपर्यंत. आणि त्या महादेवाला पाणी घातल्याच्या नंतर देव पावन का? हा, पावणार नाही. उलट तिथं गेल्या तुम्ही महादेवाच्या घरी भांडणं लावता. कारण तिथं तुम्ही पूजा करत असताना एखादबार भगवान शंकरानं पार्वती मातेला जर काही काम सांगितलं तर पार्वती माता तिथं, कारण बाया एकमेकीला लय उचकणं देत येतात, पहा ना तिच्याकडं. पण आपलं कसं बी असू द्या, पण दुसऱ्याचं जमत नाही. पार्वती माता तिथं सुद्धा उचकण देत असते. पहा ना, कारण आमच्या गावातली एक जण देवपूजाला निघाली आणि नवरा वाटात आला. नवराने सांगितलं, अय मला आंघोळीला पाणी टाकतीन. देव तांबे फेकून आणला. हा तिकडे म्हणे, माणूस पूजाला निघाला की मांजरी सारखा आडवयात जावं, त्या मला मी वड्याला जाऊन आंघोळ करतो, तू देवाला जाय. अशी पूजा केल्याच्या नंतर देव आपल्याला पावल का सांगा बरं? आ, कारण माझे साधू संत तुकोबराय म्हणतात, विष्णूची महापूजा कोणती आहे? हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची स्वामी का गुरु भक्ति, स्वामी का गुरु भक्ति, स्वामी का स्वामी काज गुरु भक्ती. महाराज म्हणतात आपल्या स्वामीची सेवा म्हणजे महाविष्णूची सेवा आहे, आपल्या गुरुची सेवा म्हणजे महाविष्णूची सेवा. पण आजकाल गुरुमध्ये सुद्धा आणि शिष्यामध्ये सुद्धा लय फरक झाला बरं.
कारण आप्पा ज्यावेळेस तुम्ही आळंदीला असताल त्यावेळेस शिक्षण करत असताना, ज्यावेळेस क्लास करत असताना काय परिश्रम घ्यावा लागतात, काय कष्ट घ्यावा लागतात. आजकाल लय अवघड आहे महाराज. जुन्या काळामध्ये ज्यावेळेस आळंदीला मुलं नेऊन टाकायचे, जुन्या काळामध्ये म्हणजे आमच्या